गोलंदाजीच्या रनवेवरती आबासू. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल घेऊन निघालेत बॉलर आबासू. बॉलर निघालेत. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले. चांगला फटका पाहायला मिळतो लॉंग ऑनच्या दिशेने. कव कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी केली जाईल अमोल यांच्या माध्यमातून. पहा रनआउटची संधी उपलब्ध झाली आहे यावेळी. 2 धावा मिळतील का? आणि इथे वन शॉट आहे. पंचांचा इशारा आलाय. एकच धाव मिळेल. जिथे बॉलर आबासो. आबासो निघालेले आहेत. यावेळी पहा यावेळी अमोलच्या बॅटमधून हात फटका अगदी सुरेख पाहायला मिळालाय. बॉल थांबणार नाहीये. सरळ सीमारेषा झोन कव्हर करतोय. 6 धावांसाठी येतोय षटकार. बॅटर अमोल. आक्रमण पाहायला मिळत आहे. काय फटका केलाय जबरदस्त. बॉलर आबासो. यावेळी पहा खराब बॉल. पंच कळवतायत नो बॉलचा इशारा. प्लस डिक्लेअर झोन मध्ये बॉल विसावलाय. 2 धावा मिळतील आणि पंचांचं बोट आता पाहिलं तर आकाशामध्ये गरगर फिरताना पाहायला मिळते. अर्थातच फ्री हिटचा इशारा आलाय. इथून पुढे राहिलेल्या ज्या 2 मॅचेस असतील त्या 1-1 षटकाच्या असतील याची नोंद घ्या. फायनल सुद्धा 1 ओव्हरची खेळवली जाईल असा आयोजकांचा कॉल आलेला आहे आमच्यापर्यंत. अगदी वेळेचं आपल्याला बंधन असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतील याची नोंद घ्या आणि तुम्हाला ते सहकार्य देखील करा थोडंसं. जरूयात बॉलर आबासू. स्ट्राइक वरती अमोल. यावेळी पहा खराब बॉल आहे आणि त्या बॉल वरती पुरेपूर फायदा घेतलाय. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव मिळेल. गोलंदाज आबासो कुठेतरी खराब गोलंदाजीचं प्रदर्शन यावेळी पाहायला मिळत आहे. दिशा भरकटताना पाहायला मिळत आहेत हे खेळाडू. पाहूया बॉलर सज्ज आहेत अमोल. बॉलर आहेत आबासो. स्ट्राइक वरती अमोल सज्ज आहेत. धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर 10च्या घरामध्ये आपण पाहतोय. 10 धावा. यावेळी अमोलच्या बॅटमधून आक्रमण आहे. फटका हवेमध्ये परंतु कॅच पकडला जाईल का? कॅच यावेळी सुटतोय. कॅच अमोल यांची तुम्ही ड्रॉप केली आहे. पहा पकडा कॅचेस जिंका मॅचेस असं म्हटलं जातं परंतु इथे कॅच ड्रॉप केली की मॅच तुम्ही ड्रॉप केली आहे. हे मात्र आता इथून पुढे देखील पाहावं लागेल कारण जेव्हा एखाद्या मोठ्या खेळाडूचा कॅच जेव्हा ड्रॉप होतो तेव्हा मात्र तिथे थोडीशी कॉन्फिडन्स लेवल बॅटरची वाढते आणि फटका खेळण्यामध्ये चांगला यश होताना पाहायला मिळत असतं आणि त्याचा नतीजा आता इथून पुढे पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा स्ट्राइक वरती अमोल आहेत. बॉलर निघालेत आबासो. या आक्रमण जडवलं जाईल का? डेफिनेटली आक्रमण जडवलं गेलंय. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. स्वतः बॉलर बॉलच्या खाली. कॅच यावेळी पकडला जातोय. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1 घोगाव संघाला जिथे अमोल बॅक टू दी पॅव्हेलियन. यावेळी पहा चांगला चेंडू
गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळला गेलाय. आभासो आपण पाहतोय. चांगला चेंडू. नवीन फलंदाज रुपेश भावके ऑन स्ट्राइक. बॅटर. ओव्हरची होतीये समाप्ती, जिथे एक षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 12 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. चला स्पीडअप घ्या, वेळ घालवू नका खेळाडू. गोलंदाजीसाठी बॉलर नेम अमोल. अमोल सज्ज आहेत गोलंदाजीसाठी. चला स्पीडअप घ्या. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल दोन्ही टीम्स. चला थोडंसं फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. गोलंदाजीसाठी अमोल. स्ट्राइक वरती फलंदाज आपण पाहतोय राकेश भावके. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. पहा अगोदरच बॅट स्विंग केली आणि गोलंदाजाचा जो टप्पा होता चांगल्या पद्धतीचा, कुठेतरी वेग कमी केला गोलंदाजाने. धावसंख्या 12. डॉट बॉल आला यावेळी. उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलर अमोल. यावेळी पहा पंच कळवत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. दिशा भरकटली आहे. अवांतर धावेमध्ये भर होताना पाहायला मिळेल. सिंगल येईल इथे व्हाईटच्या मदतीने. एक्स्ट्रा रन. जिथे गोलंदाज अमोल. स्ट्राइक वरती राकेश भावके. सफल होऊन यावेळी आक्रमण केलंय. चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल अगदी चाललाय सीमारेषा पार. आउट ऑफ दी पार. येतोय राकेश भावके यांच्या बॅटमधून षटकार. जबरदस्त फटका. सफल झाले. अगदी गोलंदाजाला पाहिलं आणि त्यानंतर मात्र षटकारला गावलाय. षटकार मिळालाय 6 धावांसाठी. अमोल गोलंदाजावरती आक्रमण जडवलं गेलंय. अगदी प्रहाराची भाषा सांगितली आहे. चला थोडस समोरून बाजूला व्हा. चला बॅटर या. अगदी स्ट्राइक वरती राकेश भावके. बॉलर निघालेत. यावेळी पहा दांडी 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 गोल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू दी डगआउट. आणखीन एक विकेट चालली आहे माघारी. चला नवीन फलंदाज लगेच जा. चला मंगेश आपण लगेच जायचं आहे. अमोल अगेन्स्ट मंगेश. बॉल सोडून दिलाय. पंच कळवतायत. व्हाईट बॉल. अवांतर धावे येईल धावफलकावरती. यावेळी पहा वरुण राजाचं अगदी जबरदस्त. आता मात्र पूर्ण संपूर्ण दिवसामध्ये कुठेतरी पाऊस नव्हता, परंतु आता पावसाने अगदी ज्या प्रकारे सुरुवात केली आहे, कुठेतरी फलंदाजाच्या दिशेने ही मॅच आता मात्र जाईल की काय असं वाटायला लागलंय. कारण ज्या प्रकारे तब्बल धावसंख्या आता झाली आहे चौकाराच्या मदतीने तब्बल 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळाली आहे. आणि कुठेतरी या पावसाने एक वेगळं वळण या मॅचला दिलंय असं म्हणण्यात हरकत नाहीये. स्ट्राइक वरती मंगेश आहेत. यावेळी पहा हलक्या हाताने केलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केला जाईल. दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आले. पहा तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न यावेळी केला गेलाय आणि बघता बघता तिसरी धाव देखील घेतली जाते. 3 धावा मिळतील. चला स्पीडअप घ्या. आतापर्यंत बॉल आता आलेले आहेत अंतिम बॉल.
आणि या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु पंच कळवताय दिशा खराब आहे, व्हाईट बॉल. आणखीन एक अवांतर धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. धावसंख्या तब्बल 28च्या घरामध्ये 28. अमोल निघालेत स्ट्राईक वरती, रुपेश भावके. यावेळी पहा सुरेख फटका पाहायला मिळालाय समोरच्या दिशेने, फटका हवेमध्ये आहे, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक कॅच सुटतोय. एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यावेळी पहा बघता बघता तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि 3 धावा इथे मिळतील. जिथे पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 31 धावा आणि 32 धावांचं लक्ष दिले गेलंय या मॅच मध्ये. चला शिंगणवाडी टीम आपण लगेचच मैदानाच्या बाहेर या आणि लगेच आपले फलंदाज पाठवा. आणि घोगाव टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला 12 बॉल मध्ये आणि बनवायचे आहेत 32 धावा. अगदी घोगाव संघाने चांगली बॅटिंग केली आहे. पहा बॅटिंग करत असताना थोडंसं अंतिम षटकामध्ये पाऊस झाला आणि तरी सुद्धा मात्र चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. तब्बल 32 धावाचं लक्ष देण्यामध्ये यश प्राप्त झाले आणि आता मात्र कुठेतरी पुन्हा एकदा पावसाने ब्रेक घेतलाय. 12 बॉलचा खेळ शिल्लक, म्हणजेच 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत 32 धावा. सलामीवीर जोडी देखील शिंगणवाडी संघाच्या मैदानाचा ताबा घेताना पाहायला मिळते, जिथे अमोल आणि त्यांच्या सोबतीला. चला चला शिंगणवाडी टीम आपण वेळ घेऊ नका. अमोल आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर फलंदाज, बॅटर नेम आमच्यापर्यंत कळवायचा आहे. शिंगणवाडी टीम अमोल, त्याचबरोबर नयन, तेजस, प्रशांत. नॉन स्ट्राईक वरती प्रशांत, स्ट्राईक वरती अमोल, गोलंदाजीच्या रणबेवरती रुपेश भावके पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहेत. चला मॅचला होतीये सुरुवात. 12 बॉल बनवायचे आहेत 32 धावा. गोलंदाजीच्या रणबेवरती रुपेश भावके हे नाव ऐकायला मिळत आहे. बॉलर सज्ज आहेत, फलंदाज देखील सज्ज आहेत. बॉलर निघालेत. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. आता मात्र ओलसर विकेट आहे, कुठेतरी फलंदाजांना बॅटिंग करण्यामध्ये अवघड आणि थोडंसं जड जाईल नक्कीच, कारण ज्या प्रकारे ओलसर विकेट आहे, बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर वेगवान पद्धतीने स्किड होतील आणि कुठेतरी बॅटरला आक्रमण करण्यामध्ये अपयश येताना पाहायला मिळेल. आणि ज्या प्रकारे रुपेश भावके यांचा वेग देखील पाहतोय, पहिल्याच बॉल बॅटरला कनेक्ट करता नाही आलाय, सिंगल आली आहे. यावेळी पहा समोरच्या दिशेने फटका केलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येथील बॉल पर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होईल आणि दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण केली जाते. चला शिंगणवाडी टीम आपला एक प्रतिनिधी इथे पाठवा कॉम्बॉक्स मध्ये. शिंगणवाडी टीम आतापर्यंत 2 बॉल हाताले, धावसंख्या 3च्या घरामध्ये आपण पाहतोय. 3 ऑन दी स्कोर कार्ड. स्ट्राईक वरती अगदी आपण पाहिलं तर फलंदाज सज्ज आहेत. नवीन फलंदाज इथे विकेट यावेळी पहा चांगला फटका पाहायला मिळाला आहे, जिथे आणखीन एक धाव मिळते आहे.
नक्कीच इथे चिठ्ठी उडवली गेली होती आणि चिठ्ठीमध्ये अगदी विजेता संघाचं नाव आलेलं आहे. म्हणजे ही मॅच जो संघ विजयी संघ ठरणार तो मात्र या स्पर्धेमध्ये फायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांसाठी आता मात्र महत्वपूर्ण मॅच. जो संघ विजयी ठरणार तो मात्र या स्पर्धेमध्ये मेगा फायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचणार. घोगाव की शिंगणवाडी हे प्रश्नचिन्ह आता मात्र नक्कीच उभं राहिलंय. बॉलर निघाले रुपेश भावके, स्ट्राईक वरती अमोल. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल पाहायला मिळतोय. वेगवान पद्धतीचा डॉट बॉल आलाय. पहा चर्चा केली गेली ओलसर विकेट आहे आणि कुठेतरी बॅटरला अवघड जाणार आहे फलंदाजीमध्ये फटके करण्यासाठी. कारण ओलसर विकेट जेव्हा असते तेव्हा बॅटरला कुठेतरी गोलंदाजाला चांगला ऍडव्हान्टेज मिळत असतं. टप्पा पडल्यानंतर स्किड होणारा बॉल अगदी ज्या प्रकारे वेग आहे आणि त्याच प्रकारच्या आणखीन डबल वेगाने मात्र बॉल हाताळत असतात. यावेळी पहा व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत कळवतायत. अवांतर धावेमध्ये भर होताना पाहायला नक्कीच मिळेल. जिथे 1 ने धावसंख्या पुढे सरसावेल. 5 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. यावेळी बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. रनआउटची संधी आहे परंतु 1 धाव मिळेल. धावसंख्या आपण पाहिलं तर धावपलकावरती तब्बल 7 धावा. 7 ऑन दी स्कोर कार्ड. 1 षटक समाप्त आणि आता मात्र 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत. सहा बॉल आणि 25 समीकरण आहे. यावेळी पहा चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट पद्धतीचा चेंडू. धावसंख्या 7 आहे. यावेळी पहा सुरेख फटका बॅटरच्या माध्यमातून अमोल यांच्या बॅटमधून. गोलंदाज मंगेश वरती चढवलाय प्रहार. षटकार. किती पाहिजे? 5-19 ना. यावेळी पहा चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केला जाईल. फेकी अजूनही नाही आहे. फेकी केली जाते आता. 2 धावा मिळतील. यावेळी पहा आक्रमण केलंय अमोल यांच्या बॅट मधून. आणखीन एक मोठा फटका आउट ऑफ द पार. स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलाय. 6 धावांसाठी बिग हिट. षटकार. गोलंदाजावरती आक्रमण चढवलं गेलंय. आता मात्र समीकरण आहे 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. 2 बॉल 11चं समीकरण. एखादा डॉट एखादा मोठा फटका मॅच मध्ये रंगत निर्माण करून देऊ शकतोय. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 11 धावांची गरज. बॉलर मंगेश, स्ट्राईक वरती अमोल. इथे दांडी गोल केली आहे. विकेटचं पतन. फलंदाज बाद. काय गोलंदाजी करतोय मंगेश. अगदी सकाळच्या सत्रापासून चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालेले आहेत मंगेश. आता 1 बॉल 11ची गरज. सेमीफायनलची लढत आता लगेचच आपल्या भेटीला येते. जिथे श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव विपक्ष तुळसण या दोन्ही टीमच्या दरम्यान मात्र महत्वपूर्ण मुकाबला. टॉस जिंकलाय प्रथमतः तुळसण संघाने आणि निर्णय घेतलेला आहे. चला निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग आणि बॅटिंग साठी टाळगाव संघ. सेमीफायनलची लढत आपल्या भेटीला येते. टाळगाव विपक्ष तुळसण. अगदी दोन्ही संघ